ऑगस्टा हेलिकॉप्टर डीलमध्ये किती पैसे मिळाले हे जाहीर करा असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिलं. या प्रकरणी लाच घेणाऱ्यांची नावं जाहीर करण्याचं आवाहन देखील शाह यांनी दिलं. तसंच यूपीए काळात अनेक घोटाळे झाल्याचे देखील शाह म्हणाले. सुप्रिया या संपूर्ण प्रकरणामध्ये सोनिया गांधी घाबरत नाहीत म्हणूनच जास्त घोटाळे झाले असा टोलाही शाह यांनी लगावला. कांग्रेस अध्यक्षा का बयान देखा, उन्होंने बताया कि वो किसी से डरती नहीं है. मैं उनको कहना चाहता हूं कि हम भारतीय जनता पार्टी वाले सभी नेता, हम तो संविधान से भी डरते हैं, हम नियमों से भी डरते हैं और लोकलाज से भी डरते हैं. और आपने सही फरमाया है कि आप किसी से डरती नहीं हैं और इसीलिए इस तरह के मामले बाहर आते हैं. बिहारमध्ये अचानक आगी लागण्याच्या घटना प्रचंड वाढल्या. दरभंगा जिल्ह्यात लागलेल्या आगीत आतापर्यंत जवळपास 1000 घरं जळून खाक झाली. या आगीच्या घटना टाळण्याकरता ग्रामीण भागात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या काळात कुणीही स्वयंपाक आणि पूजा करू नये असे निर्देश बिहार सरकारनं दिले. या संदर्भातल्या सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बिहारमध्ये आगी लागण्याचे प्रमाण अचानक वाढले. पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे या घटना वाढत असल्याचं सांगण्यात येतं. या आगीत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झालाय तर मालमत्तांचंही मोठं नुकसान झालंय. माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांना राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ देण्यात आली आहे. अमृतसरहून 3 वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या सिद्धू यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अरुण जेटली यांना पक्षानं तिकीट दिलं त्यावेळी सिद्धूंचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळे सिद्धू पक्षापासून काहीशे लांब गेले होते. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपत नाराज असलेले सिद्धू आम आदमी पार्टीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. राज्यसभेतल्या नियुक्तीनं भाजपपासून दूर गेलेले सिद्धूंचा दुरावा पक्षापासून कमी होईल. तसंच पुढच्या वर्षीच्या पंजाब निवडणुकांचं गणितही यामागे असल्याचं बोललं जातं. एक रिस्पॉन्सिबिलिटी है, एक उत्तरदायित्व, योग्यता की रिस्पॉन्सिबिलिटी है. इस पे खरा उतरना मेरा फर्ज भी है और मेरा धर्म भी है, इसलिए मैं इसे निभाऊंगा. लेकिन अगर ये मुझे देश सेवा और पंजाब उस तरफ नहीं ले जाती और मुझ पे रोक लगाती, अंकुश लगाती, तो फिर ये मेरे लिए पुण्य स्थली नहीं है, एक बोझ है. दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेनं पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावलंय. शेजारी राष्ट्रांकरता म्हणजेच भारत आणि अफगाणिस्तानसाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याकरता पाकिस्तान काय करतंय असा सवाल अमेरिकेच्या परराष्ट्र संबंध समितीचे रिचर्ड ओल्सन यांनी केलं. तालिबानपासून भारत आणि अफगाणिस्तानलाच धोका नाहीये, पाकिस्तानही या दहशतवादाचे परिणाम भोगतोय. त्यामुळे दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं आणखी ठोस कारवाई करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करत शांतता प्रक्रियेत सहकार्य केलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम तालिबानला भोगावे लागतील असा इशाराही ओल्सन यांनी दिलाय. संपूर्ण भारतीय बनावटीची दिशादर्शक प्रणाली परिपूर्ण करणाऱ्या IRNSS-1G या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून झालं. आणि अत्यंत भरवशाच्या PSLV-C-33 या रॉकेटच्या सहाय्यानं उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये नेला गेला. अमेरिकेच्या GPS प्रणालीला पर्याय ठरणारी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम इस्रोनं विकसित केली. त्यामुळे एखाद्याचं अचूक ठिकाण, दिशा, वेग याची माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे भारतीय उपखंडात म्हणजेच देशाच्या सीमेपासून 1,500 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक दिशादर्शन होऊ शकणार आहे. ही सगळी उड्डाण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं अभिनंदन केलं. मैं सबसे पहले इसरो के सभी वैज्ञानिकों को और इसरो की पूरी टीम को हृदय से बहुत बहुत धन्यवाद करता हूं, उनका अभिनंदन करता हूं. मैं 125 करोड़ देशवासियों को भी इस नए नजराने के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं. तुर्कीमधल्या बुर्सा शहरात एका महिलेनं स्वतःलाच उडवून घेतलंय. आत्मघाती हल्ल्यात महिलेसह एकाचा मृत्यू झालाय, 10 जण जखमी झालेत. अद्याप हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाहीये. या सगळ्या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. सिरियामधल्या एलेपो शहरात सेना आणि विद्रोह
करणाऱ्या नागरिकांमधला संघर्ष अद्यापही सुरूच आहे. बुधवारी झालेल्या गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत 3 दिवसात 70हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी 2 टोळीच्या 120 लोकांना अटक केली. या सगळ्यांवरती दरोडा, हत्या, ड्रग्ज आणि बेकायदेशीर हत्यारं बाळगण्याचे आरोप आहेत. US अटर्नी प्रीत भरारा यांनी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अटक असल्याचं सांगितलं. अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती ओबामांचं धोरण योग्य नसल्याचं म्हटलंय. ओबामांचं धोरण हे ठोस नाही अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे सर्वात आधी आपण अमेरिकी धोरणाला पहिलं प्राधान्य देणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. चिली शहरात दरोडा टाकून पळ काढणाऱ्या दरोडेखोरांना पकडल्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. पळ काढणाऱ्या दरोडेखोरांवर नजर ठेवून अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. यामध्ये दरोडेखोरांनी कारमधून पळ काढायचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आलं. तुर्कीच्या दियारबाखर इथं सेनेच्या ट्रकनं एका महिलेला जोरदार धडक दिली. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्यानं स्थानिक रहिवाशांनी ट्रकवरती हल्ला केला. परिसरातला तणाव नियंत्रित करण्याकरता पोलिसांनी काही काळ धुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नागरिकांना आटोक्यात आणलं. लॅटिन अमेरिकेतल्या व्हेनेझुएला इथं भीषण वीज संकट आहे. वीज संकट बघून व्हेनेझुएला सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 2 दिवस कामावर हजर राहा असं सांगितलंय. या सगळ्यामुळं नागरिक प्रचंड हैराण झाले. जर्मनीमध्ये सुरू असलेल्या विमानतळ कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका रहिवाशांना बसतोय. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जवळपास 1000हून जास्त उड्डाणांवर परिणाम झालाय. 6% पगारवाढीच्या मागणीसाठी हा संप कर्मचाऱ्यांनी केला. या सगळ्यांना प्रवासी प्रचंड हैराण झाले. अमेरिकेमधल्या टेक्सास आणि मिसौरी शहरात आलेल्या भीषण वादळांमुळे अनेक घरं नष्ट झालीत. वादळानंतर आलेल्या तुफान पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्येही पाणी शिरलंय. अजूनही पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली. न्यूयॉर्कच्या बफेलो प्राणी संग्रहालयात वाघाच्या बछड्याचा जन्म झाला. 5 मार्चला या बछड्याचा जन्म झालाय. खास मीडियाकरता हा बछडा दाखवण्यात आला, कारण जवळपास 25 वर्षांनंतर या प्राणी संग्रहालयात वाघाच्या बछड्याचा जन्म झाला. हाजी अलीच्या दर्ग्यात तृप्ती देसाईंना प्रवेश करण्यापासून रोखण्याकरता विविध संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. हाजी अलीच्या दर्गा परिसरात ही आंदोलनं सुरू आहेत. MIM, समाजवादी पक्ष, आवाम विकास पार्टी, युनियन मुस्लिम लीग अशा संघटनांची निदर्शनं सुरू आहेत. तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला तर त्यांना धक्के मारून बाहेर काढू असा इशारा अबू आझमी यांनी दिला. ये औरत जो है तृप्ति देसाई जो है एक झूठी शोहरत के लिए, एक पब्लिसिटी के, उन्हें कोई आस्था नहीं है यहाँ से, एक पब्लिसिटी के लिए उन्होंने ये स्टैंड लिया है. और हमें इस बात का डर है कि वो अंदर घुसने के बाद वो मज़ार तक जा सकती है और हम मज़ार तक किसी भी कीमत पर हमें प्रिकॉशन लेना है. मैंने मेरी महिला विंग से कहा है कि प्रिकॉशन लो, अगर अंदर जाए तो उसे किसी तरह से भी धक्के मार के बाहर निकाला, उसको अंदर बिल्कुल घुसने नहीं दिया जाएगा. ये हमारा रिलीजियस मामला है, मजहबी मामला है, इसमें बिल्कुल इंटरफियर नहीं चलेगा. मेपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टानं फेटाळून लावलाय. त्यामुळे सचिन अग्रवालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पुण्यात 5 लाखात घर अशी योजना मेपल ग्रुपनं आणली होती. यात हजारो ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं देणार असल्याचं मेपलनं म्हटलं होतं, मात्र या योजनेवरती आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर सचिन अग्रवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अटकपूर्व जामीन मिळावा याकरता सचिन अग्रवालनं शिवाजीनगर कोर्टात धाव घेतली होती. मिरजहून लातूरला रेल्वेनं आलेलं पाणी स्टेशनजवळच्या विहिरीत टाकल्यानंतर ते विहिरीतून टँकरनं जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जात होतं. मात्र आता हा वेळखाऊपणा बंद होणार आहे. आता रेल्वे स्टेशनहून थेट आर्वी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची 3 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाली. त्यामुळे थेट स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईननं पाणी जात आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांना पूर्वीपेक्षा लवकर पाणी मिळतं. आता रेल्वेनं पाणी येऊ लागले आणि ते टाकीमध्ये सप्लाय होऊ लागले, पाईपलाईननं सप्लाय होऊ लागले. तर आता पहिलं 2 दिवस जात होता, आता 2 दिवस 1 घंट्यामध्ये अर्ध्या घंट्यामध्ये पाणी आम्हाला भेटू लागले. आता टँकरने येऊन रेल्वेचं पाणी टँकरने येऊन टाकीवर टाकत होते, नंतर फिल्टर कोणी ते नळाला देत होते आम्हाला. त्यासाठी आम्ही दिवसभर काम धंदे सोडून इथं दिवसभर पाण्याला शिक्षण वगैरे सोडून पाण्याला इथं बसावं लागत होतं आम्हाला. आता डायरेक्ट आता ती
लातूरमध्ये दुष्काळामुळे ग्रामीण भागातले नागरिक बोरवेलचं पाणी पित आहेत. बोरवेलच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण अधिक असल्यानं नागरिकांमध्ये पोटाचे आणि हाडाचे विकार वाढत आहेत. त्यामुळे लातूरचे डॉक्टर अशोक पोद्दार यांनी पुढाकार घेऊन गावागावात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं आयोजित केली आहेत, ज्यात दुष्काळग्रस्त रुग्णांना मोफत औषधांचं वाटप केलं जातं. आतापर्यंत 6,000हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला. गोंदिया जिल्ह्यामध्ये बुधवारी आलेल्या वादळी वाऱ्या आणि अवकाळी पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडलाय. 20 ते 25 क्विंटल एवढ्या आंब्यांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात बिरसी, कामठा, घाटटेमनी या भागात फळबागांना मोठा फटका बसलाय. तसंच वादळी वाऱ्यानं घरांवरची छप्पर उडून गेली, त्यामुळं घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भारत संचार निगमचा टॉवर पडल्यानं या भागातील मोबाईल सेवा तात्पुरती खंडित झाली होती. तर या पावसामुळे वीज पुरवठा देखील काही वेळाकरता बंद होता. सूर्यनारायण आता चांगलाच तापतोय. पारा 40च्या पार गेलाय. वाढत्या उकाड्यानं सगळेच हैराण झाले. त्यात मुक्या जनावरांची कल्पना न केलेली बरी. ही बाब लक्षात घेऊन अहमदाबाद आणि सुरतमधल्या प्राणी संग्रहालयांमध्ये प्राण्यांकरता विशेष सोय करण्यात आली आहे. प्राणी आणि पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसंच प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जागोजागी पाण्याचे फवारे आणि पाण्याच्या डबक्यांची सोय करण्यात आली आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये मुक्या प्राण्यांकरता थंडा थंडा कूल अशी सोय या प्राणी संग्रहालयात करण्यात आली. प्राणी संग्रहालयामधल्या या उपक्रमाचं इथे येणाऱ्या पर्यटकांनी कौतुक केलं. मुंबई चर्चगेटमधल्या हरीश चेंबर्स या इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. दरम्यान आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाही. मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी 8 कंपन्यांवर FIR नोंदवण्यात आली आहे. यामध्ये 6 कंत्राटदार कंपन्या आहेत, तर 2 थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या कंपन्या आहेत. आझाद मैदान पोलीस ठाण्यात 8 कंपन्यांवर मुंबई महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केला आहे. RPSKR कन्स्ट्रक्शन, IRS, महावीर रोड इन्फ्रा, जे कुमार, KR कन्स्ट्रक्शन या कंपन्यांचा यात समावेश. आपल्या धडाकेबाज कामांना चर्चेत असलेल्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची अपेक्षेप्रमाणे अखेर बदली झाली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून ते आता मुंबईत येत आहेत. त्यांच्या जागी कल्याणकर हे ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्र सांभाळतील. दुसरे कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंडे यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली आहे. वाळू माफियांविरोधातल्या धडक कारवाई आणि पारदर्शी कार्यक्षम प्रशासन यामुळे तुकाराम मुंडेंनी आपली सोलापुरात छाप सोडली होती. मुंडेंच्याकडे आता नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी रणजित कुमार सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. 70हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यापैकी ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा देण्यात आली. दरम्यान IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मंत्र्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. असं असलं तरी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खात्याला अतिकडक शिस्तीचे सचिव देऊन मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्याचा प्रयत्न केला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकनाथ खडसे यांच्या महसूल खात्याला सचिव म्हणून मालिनी शंकर, तर पाटील यांच्या खात्याला सचिव म्हणून आशिष सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे दोन्ही अधिकारी अतिकडक शिस्तीचे मानले जातात. त्यामुळे एक प्रकारे मंत्र्यांना चाप लावण्यासाठी तर ही नियुक्ती केली नाही ना, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या बढत्या आणि नेमणुकी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या असतात. या संदर्भामधल्या तक्रारींचा पाढाच मागासवर्गीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जाती कल्याण समितीसमोर मांडला. यावेळी अनेक वर्ष प्रशासन विभागात उपायुक्त म्हणून ठाण मांडून बसलेल्या जगन्नाथ सिन्नरकर या अधिकाऱ्याच्या मनमानीबाबतही मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या. IPLच्या मॅचेस महाराष्ट्रात होणार नाहीत, MCAची याचिका सुप्रीम कोर्टानंही आता फेटाळून लावली. हायकोर्टाच्या विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. हायकोर्टानं 30 एप्रिल नंतरच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये खेळण्याकरता मनाई केली होती. या विरोधात MCAनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. भारतीय आर्चर दीपिका कुमारीनं शांघायमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधली. तिनं वुमन्स रिकर्व प्रकारात ही किमया साधली. 31 वर्षांच्या दीपिकानं 720 पैकी 686 पॉईंट्सची कमाई केली. तिने दक्षिण कोरियाच्या की बो बेन 2015 केलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली. दीपिकानं याआधीच रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. गेल्या वर्षी कोपेनहेगनमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तिनं आपला ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता. दीपिकानं 2011, 12 आणि 13 वर्ल्ड कपमध्ये सिल्वर मेडलची कमाई केली. यावर्षी तिला पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं.
पाकिस्तानचा बॅट्समन उमर अकमल सहित मोहम्मद नवाज, बिलावल भट्टी, ओवेझिया आणि शाहिद युसुफ हे क्रिकेटर चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेत. सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या वन डे टुर्नामेंटमध्ये सहभागी असलेल्या क्रिकेटर्सवरती असभ्य वर्तनाचा आरोप करण्यात आला. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं एक व्हिडिओ प्रसारित केलाय. त्या व्हिडिओत हे 5ही खेळाडू एका क्लबमध्ये डान्स बघण्याकरता गेले असता क्लबमध्ये घातलेल्या वादाची दृश्य आहेत. आता पीसीबी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. चॅम्पियन्स लीग टुर्नामेंटमध्ये मँचेस्टर सिटी विरोधात रिअल माद्रिदमध्ये रंगलेल्या सेमीफायनलचा सामना बरोबरीत सुटलाय. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या रिअल माद्रिदच्या टीमला चांगली कामगिरी करता आली. दुखापतग्रस्त असल्यामुळे रोनाल्डो या मॅचमध्ये खेळू शकला नाही. एशियन बॅडमिंटन टुर्नामेंटला सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकचं तिकीट पक्क करण्याकरता भारताच्या बॅडमिंटन प्लेयर्स करता ही टुर्नामेंट महत्त्वाची ठरणार आहे. या टुर्नामेंटमध्ये भारताच्या सायना नेहवाल आणि PV सिंधूकडे बॅडमिंटन फॅन्सचं लक्ष असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.